नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मँगो आईस्क्रीम. तर घरीच कमीत कमी साहित्य वापरून आपण हे आईस्क्रीम बनवणार आहोत. इथे आपण 2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेतला आहे. यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे छान मिक्स झालेलं आहे. इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे. तर इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि यात आपल्याला अर्धा कप साखर घालायची आणि असं मिक्स करून घ्यायचं. तर याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे सारखं असं मिक्स करायचं आहे. आणि यात कॉर्नस्टार्च जे आपण मिक्स करून घेतलं आहे पाण्यामध्ये ते घालायचं आहे आणि सारखं असं मिक्स करायचं आहे. यात गोळे नको व्हायला, असं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे छान असं घट्ट होतं. तर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे असं सारखं मीडियम फ्लेमवर मिक्स करायचं आहे. तर घरच्या घरीच आपण छान असं मँगो आईस्क्रीम बनवू शकतो. तर आपण जे हे प्रमाण घेतलं आहे यात आपलं अर्धा किलो मँगो आईस्क्रीम तयार होतं. तर हे असं छान आपण मिक्स केलेलं आहे आणि इथे हे छान शिजलं आहे आणि गॅस आपण बंद करणार आहोत. तर कॉर्नस्टार्चचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि आपण इथे गॅस बंद केला आहे. आणि हे थंड झाल्यानंतर यात आपल्याला 1 वाटी घट्ट असा हा आंब्याचा रस घालायचा आहे आणि हे असं सारखं मिक्स करायचं आहे. तर छान मिक्स होईपर्यंत आपल्याला हे असं सारखं मिक्स करायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. तर सोपी रेसिपी आहे आणि घरीच आपण मँगो आईस्क्रीम बनवू शकतो. तर असं आपल्याला हे छान थंड होऊ द्यायचं आहे आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. इथे आपण हा एक डब्बा घेतला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि काढल्यानंतर आपण 2 ते 3 तासासाठी हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. नक्की करून बघा, सोपी रेसिपी आहे. तर याला झाकण लावून आपल्याला हे 2 ते 3 तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आणि परत आपल्याला हे फ्रीझरमधून काढून यात अर्धी वाटी फ्रेश क्रीम घालायचं आहे. तर आपण हे 3 तास फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि हे आपण इथे काढलेलं आहे आणि यात अर्धी वाटी फ्रेश क्रीम आपण घातलेलं आहे. तर घरीच दुधावरची साय काढून त्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे थोडंसं चमच्यानी आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे. आणि बीटरनी आपल्याला हे असं छान फेटून घ्यायचं आहे. तर बीटर नसेल तर रवीने पण आपण हे असं फेटून घेऊ शकतो. तर 1 ते 2 मिनिट आपल्याला सारखं असं हे फेटून घ्यायचं आहे. आणि परत आपल्याला हे 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. नक्की करून बघा, खूप छान होतं हे मँगो आईस्क्रीम. तर हे असं आपण छान फेटलेलं आहे आणि याला वरती असं आपल्याला पेपर लावून घ्यायचा आहे आणि याला झाकण लावायचं आहे. म्हणजे याच्यावरती जी बर्फाची लेयर आहे ती तयार होणार नाही. तुम्ही याला ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर पण लावू शकता. तर इथे आपलं हे छान असं मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आपले 7 ते 8 तास झाले आहे आणि आपण हे फ्रीजमधून काढलेलं आहे. तर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता कमीत कमी साहित्यामध्ये इथे आपलं हे अर्धा किलो मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि छान झालेलं आहे. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपलं घरच्या घरीच तयार केलेलं आईस्क्रीम तयार आहे.